ऋतु जी, मानसून को लेकर के किस तरीके से तैयारी चल रही है और खास करके बीएमसी कितना तैयार है, क्योंकि पोल्यूशन लगातार अलग अलग जगहों पे जाकर अतिशय अलर्ट मोडवरती आम्ही आता पावसाळ्यापूर्वीच्या तयारीला लागलोय. आज नाही, गेले 1.5 महिन्यापासून लागलोय कामाला आणि मेहनत करतोय. सगळे म्हणजे हे जे चित्र आता जर बघितलं तर हे या मुंबईकरांनी ह्याच्या आधी कधीच बघितलं नव्हतं. ते चित्र आता मुंबईकरांना दिसतंय. संपूर्ण महापौर म्हणून मी असेल, उपमहापौर असतील, सगळे अध्यक्ष असतील, सगळ्या कमिटीचे सर्व प्रशासनाला आम्ही घेऊन उतरलेलो आहोत. जी प्रशासनाला पण तो एक बोलतात ना, एक थंडपणा आला होता त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रशासकीय, पण आता त्यांना कळून चुकलंय की एवढं सोपं नाहीये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या या कार्यकाळामध्ये काम करणं सोपं नाही. कारण आम्ही सगळेच 24 आवर्स मेहनत करतोय. पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांना चांगला आनंदाचा पाऊस आस्वाद यावा यासाठी प्रयत्न करतो. मुंबईमध्ये 40 दिवसाचा पाणी शिल्लक आहे आणि अशात आता मान्सून ची वाट पाहत पाण्याचं नियोजन देखील करावं लागेल आणि एकीकडे नाले सफाईवरून देखील विरोधक तर टीका करतात, सत्ताधाऱ्यांमधून देखील आमदार आणि नाही. आपण आतापर्यंतच्या रीतीप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये कायम मे महिन्यामध्ये 10% हा पाणी कपात केलाच जातो. जरी पावसाळा लवकर येणारा असेल किंवा उशिरा येणारा असेल तर आपण नेहमी हा पावसाळ्यापूर्वीचा एक आपण हा प्रयोग असतो 10% पाणी कपात. पण त्या अनुषंगाने आपण मुंबईकरांना हा एक संदेश पण देतो की पाणी जपून वापरा, विनाकारण त्याचा अपव्यय करू नका. जेवढा गरज आहे तेवढाच त्याचा साठा करा. पण आपल्याकडे एक वेगळा साठा जो आपण शिल्लक ठेवलेला आहे तो ऑगस्टपर्यंत चालू राहणार. म्हणजे पाऊस अजून थोडा उशिरा जरी पडला तरी मुंबईकरांना काय पाण्याचे हाल होणार नाहीये. त्याची पूर्ण तयारी आपण केलेली आहे. नाले सफाईवरून आज मनसेची आंदोलन पाहायला मिळाली. शिवसेना म्हणजे तुमच्या सोबत असलेल्या पक्षाला देखील आंदोलन करावी लागतात. कसं पाहता? कसं आहे, आता या महायुतीच्या मुंबई महानगरपालिकेच्या सरकारमध्ये आपण ट्रिपल इंजिन सरकारच म्हणूया. ह्याच्यामध्ये इतकं काम आपण लोकाभिमुख करतोय. लोकांना अपेक्षित असलेलं विकासाचं कार्य हे मुंबईकरांसाठी सातत्याने करत आहोत. मनसेमध्ये जी काही शिल्लक त्यांची 5 नगरसेवक पण मुंबई महानगरपालिकेत येऊ शकले नाही, ह्याच्यापेक्षा काय अजून लोकांकडनं तुम्हाला अपेक्षित आहे? त्यांना त्यांचे आंदोलनं करू दे, ठिय्या मोर्चा करू दे, करत राहू दे. आम्ही आमचं काम मुंबईकरांसाठी करत राहू, ते आम्ही कृतीतून दाखवू. हिंदी में बताइए कि किस तरीके से तैयारी चल रही है बीएमसी की मानसून के पहले, और क्या देख रहे हैं विपक्ष लगातार कह रहा है नाले साफ नहीं है? विपक्ष है ना, अभी उनके पास कोई मुद्दे रहे नहीं है. उनको अपना काम है उतना ही है जो अभी उनको अपने आप को अगर लोगों के सामने रखना है तो उनको यही बातें लेके आगे चलनी पड़ेगी. लेकिन हम हमारा काम कर रहे हैं. मुंबई महानगर पालिका, पूरे लोक प्रतिनिधि, प्रशासन यहाँ पे पूरे उतर के 1.5 महीने से हम लोग मुंबई के लिए नाले सफाई हो, रोड के काम जल्दी करने हैं, उसको कंप्लीट करवाने के लिए उसके पीछे हम लगे हैं. मीठी नदी का जो क्लीनिंग है वो कर रहे हैं. एसटीपी के सब विजिट्स हो गए. एडिशनल पंप जो है वो रिस्टेट होने स्टार्ट हो गए. तो पूरा मुंबई को बारिश के पहले जो पूरे काम करने चाहिए वो हम पूरी जोरदार तैयारी से कर रहे हैं. कई जगहों पर देखा जा रहा है कि एमएनएस वगैरह नाले में कूदकर प्रदर्शन. एमएनएस को उनका काम करने दो, हम इतना सीरियसली नहीं लेते हैं. उनके एमएनएस के जो है जितने भी नगर सेवक आज है, अगर उन्होंने अच्छा काम किया होता तो ज़रूर मुंबई महानगर की कॉरपोरेशन में ज़्यादा संख्या से दिखाई देते होंगे. लेकिन उनका जो भी उनका काम करने का, और या तो उनको विरोधक में बात करने दो, नो इश्यू. हम हमारा काम करते रहेंगे. उनका विरोध जो भी है उसका हो जाने दो, हम हमारा काम करते हैं. पानी को लेकर पानी कितने दिन का अपने पास उपलब्ध है? मुंबईकरों को क्या आश्वासन है? पानी हर मुंबई महानगर पालिका यहाँ पे मई महीना में 10% पानी कपात होता है, जो हर साल होता है. अल नीनो का प्रभाव देखते हुए बारिश ऐसे बताया गया है कि बारिश लेट होने वाला है. लेकिन ये जो भी वातावरणीय जो भी विषय है वो अभी वातावरण के ऊपर है. लेकिन हम अलर्ट मोड पे इसलिए क्योंकि मुंबईकर को हम एक संदेश देना चाहते हैं कि पानी संभाल के यूज़ करो. जितना ज़रूरतमंद है उतना पानी आप अपने घर पे उसका साठा बना के रखो. लेकिन हमारी उतनी भी तैयारी है, अगस्त 25 तक मुंबईकर को पानी अच्छे से मिलेगा. इतना भी हमारा पूरा पानी का जो है वो हमने रखा है. धन्यवाद.